श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे आम्ही प्रथम आणि मी निघालो आहोत स्वामींच्या मठात। मठात जाताना ही सुंदरशी छोटीशी बाग आम्हाला लागली आणि मठामध्ये बघा आज खूप गर्दी होती, कारण की गुरुपौर्णिमा होता। तर स्वामींचे दर्शन घेण्यासाठी खूप सारे भाविक रांगेमध्ये उभे होते। हळूहळू रांग पुढे सरकत होती। जास्त प्रमाणात लेडीज तिथे आलेल्या होत्या आणि आमची रांग हळूहळू पुढे जात असताना बघा किती छान पद्धतीने हे मठ स्वामी भक्तांनी सजवलं होतं। चारी बाजूंनी आपल्याला स्वामींच्या नामस्मरणाचं अभंग ऐकायला येत होता। पूर्णपणे व्यवस्थित अशी तिथे योजना होती, नियोजन होतं, जेणेकरून कोणत्याही स्वामी भक्ताला त्रास होणार नाही आणि व्यवस्थित स्वामींचं दर्शन भेटेल। आणि फायनली आमची रांग पुढे सरकत आम्ही गाभाऱ्यामध्ये येऊन स्वामींचे दर्शन घेतले। गाभाऱ्यामधली स्वामींची ही मूर्ती बघून, प्रतिमा बघून मन प्रसन्न झालं आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींच्या मठात येऊन जी काही प्रसन्नता मनाला भेटते ती काही वेगळीच असते। स्वामींचं मन भरून, डोळे भरून आशीर्वाद घेतला आणि प्रतिमेला नमस्कार केला। स्वामींसमोर एक प्रार्थना केली की स्वामी, माझ्याकडे तुमचं जसं लक्ष आहे, माझ्या पाठीशी तुम्ही उभे आहात, असेच तुम्ही सदैव राहा आणि काही चुकलं असेल तर माफ करा आणि माझे गुरु म्हणून तुम्हीच सदैव आहात। आणि असे म्हणत आम्ही इकडे एक छोटीशी देवीची मूर्ती होती, तिलाही नमन केलं आणि परतीचा प्रवास चालू केला। निघताना छान स्वामींचा प्रसाद आम्हाला भेटलेला होता आणि मग आम्ही फायनली ह्या बागेतूनच परत येऊन आमच्या घरी येऊन पोचलो। प्रथमलाही स्वामींचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं। बाकी काय हो, श्री स्वामी समर्थ।